मैत्रिणींनो, तुमच्याही घरात पूजा करता पण तरीही मन शांत राहत नाही. कदाचित चूक पूजा करण्यात नाही तर देवघर स्वच्छ ठेवण्यात आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा देवघरातील वस्तू ज्या 8 दिवसातून आपण एकदा क्लीन केल्यात तर घरात पॉझिटिव्हिटी, शांती आणि लक्ष्मीचं आगमन वाढू शकतं. तर चला सुरू करूया. आता घरातील मूर्ती किंवा फोटो धूळ बसलेली असेल तर ते निगेटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट करतं. तर यासाठी आपण ज्या घरामध्ये मूर्ती असतील, फोटो असतील तर ते क्लीन करून घ्यायचं आहे. जर तुम्ही ते पितांबरी किंवा कोणता स्प्रे यूज करत असाल तर या मूर्ती आपण क्लीन करू शकतो. आता या ज्या तांब्याच्या किंवा पितळेच्या मूर्ती असतात तर त्या पाण्याचे डाग पडून किंवा तेलकट होऊन त्या हिरव्या दिसतात. तर त्यासाठी आपण हे 8 दिवसातून एकदा क्लीन करायला पाहिजे. त्याच्यानंतर देवघरातील तेलाचा म्हणजे देवाचा दिवा असेल, घंटी असेल, पूजेचं जे ताट आहे तर या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आठवड्यातून आपण एकदा क्लीन करायला पाहिजेत. आता तुम्ही पाहू शकता की हे जे तांब्याचं ताट आहे तर ते पाण्याचे डाग पडून असं काळपट झालेलं आहे. आणि आत्ता क्लीन केल्यावरतीही तुम्हाला मी दाखवते की ते कसं क्लीन झालं आहे आणि किती छान दिसत आहे. आता इथे सर्व मी मूर्ती, देवाचा दिवा, आपली देवाची घंटी असेल तर हे सर्व असं क्लीन करून घेतलेलं आहे. तर असं आठवड्यातून एकदा आपण हे क्लीन करायला हवं. आता क्लीन केलेली भांडी लगेचच आपण कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची आहेत जेणेकरून डाग पडणार नाहीत. आता या मूर्ती सर्व काही मी कपड्याने पुसून एका ताटात इथे ठेवून घेत आहे. आता आपल्या जर देवघरामध्ये अन्नपूर्णा असेल तर अन्नपूर्णा ही आपण धान्यामध्ये ठेवतो. तर ते जे धान्य आहे तर तेही आठवड्यातून आपण एकदा क्लीन करायला हवं. कारण त्या धान्यावरती पण धूळ साठलेली असते, पाणी सांडलेलं असेल तर ते खराब झालेलं असतं आणि खराब हे मंदिरामध्ये ठेवायचंच नाही. त्यासाठी आठवड्यातून एकदा तेही क्लीन करून घ्यायचं आहे. आता आपण देवपूजेला देवघरामध्ये जर तामणं वगैरे वापरत असेल तर तेही आठवड्यातून एकदा क्लीन करायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता याच्यावरती पण खूप सारे डाग पडलेले आहेत आणि काळपट झालेलं आहे. तर तेही क्लीन करून मी पुसून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर तेलाची बॉटल. आता देवपूजेसाठी आपण हे सेपरेट तेल वापरत असतो. आपण जे रोज स्वयंपाकामध्ये वगैरे वापरतो तर ते तेल आपण देवपूजेसाठी वापरत नाही. आणि सेपरेट तेलाची बॉटल असेल तर तीही तुम्ही व्यवस्थित क्लीन करून आठवड्यातून एकदा घ्यायची आहे आणि फ्रेश तेल त्याच्यामध्ये भरून ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने तेलाची बॉटल ही मी इथे क्लीन करून घेतलेली आहे. नंतर हे आहे अगरबत्तीचं स्टँड. ज्यावेळी आपण अगरबत्ती देवासाठी लावतो तर ती अगरबत्ती याच्यामध्ये मी लावते. पण मी सध्या याचा वापर अगरबत्ती ज्या आपल्याकडे एक्स्ट्राच्या असतात ना तर ते ठेवण्यासाठी मी हे स्टँड वापरत आहे. तर यालाही तेलकट वगैरे पाण्याचे डाग पडलेले आहेत तर तेही आठवड्यातून आपण एकदा क्लीन करायला हवं. जर हे खूप चिकट वगैरे झालं असेल तर तुम्ही हे गरम पाण्यामध्येही धुवू शकता जेणेकरून त्याचा चिकटपणा जाईल. आता हे जास्त खराब नाही म्हणून मी फक्त साबणाने धुवून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हीही धुवू शकता. आता देवघरामध्ये मी ही एक धूपदाणी वापरते. तर ही धूपदाणी खूप छान आहे खरं तर. पण आता हेही कसं आहे, आपण ज्यावेळी धूप लावतो तर त्याचा धूर वगैरे असेल तर त्याच्यामुळे ही पण काळपट होते आणि चिकट पण होते. तर हे पण आपण आठवड्यातून एकदा व्यवस्थित क्लीन करून घ्यायला हवं. आता याला काजळी पण आलेली असते तर ते सर्व आपण आठवड्यातून एकदा व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये, देवघरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येईल. आता इथे मी व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे. तुमचं जर जास्त खराब होत असेल तर तुम्ही ते गरम पाण्यामध्ये धुवून घेऊ शकता. अशा पद्धतीने मी हे धुवून घेतलेलं आहे. आता देवघरातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवघरासाठी आपण वापरतो ते आसन असेल किंवा देवाचे मूर्ती पुसण्यासाठी जे कापड असेल तर ते कापडही इथे आपण 8 दिवसातून एकदा क्लीन करायचं आहे. आता इथे मी थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लिक्विड डिटर्जंट टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे जे कापड आहे तर ते ह्याच्यामध्ये डिप करून ठेवायचं आहे. थोड्या वेळ असंच ठेवून द्यायचं आहे आणि नंतर थंड पाणी झाल्यावरती तर ते व्यवस्थित आपण हातावरतीच धुवून घ्यायचं आहे. आता हे कापड ही आपण पाणी पुसतो किंवा देवघरातील खाली वगैरे आपण काही सांडलं असेल तर तेही याच कपड्याने पुसतो आणि ते कापड खूप खराब होतं. तर अशा पद्धतीने आपण 8 दिवसातून एकदा हे कापड नक्कीच क्लीन करायला हवं जेणेकरून
ते कापडही व्यवस्थित राहील आणि आपल्यालाही वापरताना व्यवस्थित वाटेल. यासाठी हे कापड 8 दिवसातून आपण एकदा धुवायलाच हवं. आता तुम्ही पाहू शकता किती त्याच्यातून खराब पाणी निघालेलं आहे आणि अशा पद्धतीने हे कापडही क्लीन झालेलं आहे. आता हे सर्व जे धुतलेलं आहे तर ते वाळल्यावरती लगेचच मी याच्यामध्ये अगरबत्ती ठेवून दिल्या, देवाची देवपूजा करून घेतली आणि जे ताट आहे, तामण आहे तर तेही देवघरामध्ये व्यवस्थित ठेवून घेतलं. तर अशा पद्धतीने आपण देवघरातल्या या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण व्यवस्थित क्लीन करून घेऊ शकतो. देवघरामध्ये जर काही फुलं वगैरे असतील तर तेही काढून टाकायचे आहेत. जास्त काही निर्माल्य जे असतं तर ते देवघरामध्ये ठेवायचं नाही, त्याने पण आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी तयार होते. आता तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपलं देवघरातल्या वस्तू क्लीन करून घ्यायच्या आहेत. आणि तुम्ही पाहू शकता आता बघा किती फ्रेश वाटत आहे ना देवघरामध्ये, किंवा देवघराकडे पाहिलं तरी आपल्याला असं फ्रेश वाटलं पाहिजे, मन प्रसन्न झालं पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्हीही तुमच्या घरातील देवघर क्लीन करा आणि तुमचा जो अनुभव आहे तो मला नक्कीच कमेंटद्वारे शेअर करा. अशा पद्धतीने जर नवीन नवीन टिप्स तुम्हाला हव्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय.